नमस्कार भावांनो, माझं नाव जयेश दलवे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काय मग भावांनो, आरामात होत ना? हा तुमचा आराम घालवण्यासाठी मी एक व्हिडिओ घेऊन आलो, एक विषय घेऊन आलो. स्किप न करता फक्त 2 मिनिटं ऐकलात ना तर माझ्या गोष्टी, माझे विषय पटतील तुम्हाला. तुमचा जास्त वेळ नाही घेणार. व्हिडिओ बनवायचा माझा पहिला दिवस आहे, तर विषयाला सुरुवात करूया. बघा, लहानपणापासून आपण एखादी गोष्ट पाहत आलो ज्याच्यासाठी आपल्याला कधीही पैसे भरावे लागत नाही, बरोबर ना? ते म्हणजे स्वप्न पाहत आलो आपण. मी, तुम्ही, आपण सगळे स्वप्न पाहतो, बरोबर. जसे की कोणाची इच्छा असते, लहानपणापासून लोकांची इच्छा असते की मी मोठ्या पोलीस होईल, डॉक्टर होईल, कोणत्या क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे जाईल, स्वतःसाठी, आईवडिलांसाठी किंवा देशासाठी मला काहीतरी करायचं. काही काही लोकांचं स्वप्न असतं देशाची जर्सी, अजून काही गोष्टी, बरोबर ना? बघा, स्वप्न बघणं हा कोणता गुन्हा नाही. स्वप्न बघितली पाहिजे, आपल्या अवकाशीपेक्षा खूप मोठी स्वप्न बघितली पाहिजे. पण फक्त स्वप्न बघून ते स्वप्न पूर्ण होतात का? नाही ना. त्यासाठी भावांनो हातपाय मारावे लागतात. काय हातपाय मारावे लागतात. बघा, स्वप्न बघणं खूप चांगलं असतं. स्वप्न मी पण बघतो, तुम्ही पण बघता, आपण सर्व बघतो. पण प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कितपत मेहनत घेतो, बरोबर? आणि ती मेहनत पुरेशी आहे का आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी? बघा, तुमची स्वप्न ही तुम्हालाच पूर्ण करायची. दुसऱ्या त्याच्यात कोणीच येणार नाही तुमची स्वप्न पूर्ण करायची. काही लोकांची स्वप्न अर्धी करतात. लोक काय म्हणतील, लोक नावं ठेवतील, लोक शिव्या करतील. पण लोक बोलतील, नावं ठेवतील, शिव्या करतील, त्यामुळे तिथे मारून टाकतील. सर्व जाऊ द्या. आता फक्त समजा तुम्ही स्वप्न बघितलं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस तुमच्या स्वप्नामागे धावला आणि तुमचं स्वप्नही पूर्ण झालं. मुंबईसारख्या शहरात तुमचं स्वतःचं हक्काचं घर, तुमच्या स्वतःमुळे तुमच्या आईवडिलांची परिस्थिती बदलली. तुमचे आईवडील, तुमचं कुटुंब फक्त तुमच्यामुळे आज आनंद आहे, कारण की तुम्ही तुमचं स्वप्न मग एक विचार करा. काल जे तुम्हाला शिव्या मिळवलं, नावं ठेवत होतं, बोलू, उद्या जेव्हा तुम्ही मोठ्या पडद्यावर याल ना, तेव्हा तीच लोक, माझा मित्र, माझा भाव, माझा बाजूवाला, माझा गाववाला, माझा नातेवाईक, म्हणून जेव्हा सुरुवात होती ना कोणत्याही स्वप्नांची, तेव्हा लोक नावं ठेवतातच. पण आपण कुठे थांबलो पाहिजे ना, हे आपल्याला किती समजलं पाहिजे. आपल्याला आई वडिलांचे हातपाय होतात, आपण थकू शकत नाही, आपण आवडू शकत नाही. आपण स्वप्नही बघणार आणि ती पूर्णही करणार.